येवला येथे पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळ यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांच्या चर्चेवर त्यांनी अधिकृत माहिती नसल्याचं स्पष्ट केलंय। मनोज जरांगे यांच्या टीकेवर बोलताना सरकारला सर्व समाज घटकांचा समतोल राखावा लागतो असंही भुजबळांनी सांगितलं। अनबन भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस में नहीं है और मैंने समझता हूँ कि प्रशांत किशोर जी ने ये हमारा काम लिया, जैसे कि कई राज्यों में जो है वो पूरी व्यवस्था का मार्गदर्शन करते हैं। ऐसा कुछ उन्होंने कुछ को खुद तो इलेक्शन लड़ रहे हैं, वो खुद बिजी है उधर बिहार में, वो चुन कर आए हैं, तो फिर और वहाँ उनको कहाँ समय मिलना है। महाराष्ट्र में भी देखे आरक्षण ते बरोबर, ते आरक्षणामध्ये घ्यायचं की नाही हा मुद्दा वेगळा आहे। जे म्हणून विद्यार्थी आदिवासी असतील, दलित असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, त्यांना सारख्या प्रमाणामध्येच सगळ्या सवलती तुम्ही द्या। म्हणजे एक सवलत जर एकाला दिली आदिवासीला, ती सवलत मराठा समाजाच्या सुद्धा विद्यार्थी म्हणून सगळ्यांना सारखा आपण वागवलं पाहिजे, असं माझं मत आहे। हे मी एक वेळा नाही, मंत्रिमंडळामध्ये 10 वेळा सांगितलेलं आहे। तरी सुद्धा म्हणजे सारथी एक निर्णय घेत आहे, भारती एक निर्णय घेत आहे, महाज्योती एक निर्णय घेत आहे, आरटी एक निर्णय घेत आहे। त्याच्यामुळे त्यांना मिळते, आम्हाला मिळत नाही, आम्हाला कमी मिळतं, त्यांना जास्त मिळतं, असे हे मुद्दे निर्माण होतात। माझं अजूनही म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सवलती देण्यामध्ये, आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे, पण सवलती देण्यामध्ये कुठे भेदभाव करायचं काही कारण मला वाटत नाही। सगळ्या विद्यार्थ्यांना सारखं ट्रीट करायला पाहिजे। नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरही भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे। हे तर खरंच आहे की नाशिकमध्ये खड्डे खूप पडलेले आहेत आणि म्हणजे भयंकर परिस्थिती। त्याच्यावर मी आता काय फार बोलणं काही बरोबर नाही, परंतु मी जे राज ठाकरे जे म्हणतायत ते गुजरातचे सगळे कॉन्ट्रॅक्टर, मी पण तसं ऐकलंय, पण मला तशी त्याची काही खात्री नाही आहे। ऐकलंय मी कानावर असं। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतींबाबत ईबीसी, ओबीसी, मराठा आणि आदिवासी विद्यार्थ्यांना समान निकष लागू असावेत अशी भूमिका त्यांनी मांडली। विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करण्याचे कोणतेही कारण नसल्याचं भुजबळांनी सांगितलं। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।